आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन, या स्नेहमिलन कार्यक्रमासाठीचे माझे 10वीचे सर्व वर्गमित्र, वर्गमैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय, आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. परिचयात सांगितलं गेलं की मी शिस्त पाळतो, त्याच्यामुळे मी केवळ 2च मिनिटं बोलणार आहे. आपण घड्याळ लावू शकता. माझ्या शाळेनं मला काय दिलं असा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. आणि योगायोगाचा भाग इतका चांगला आहे की 10वी पास होऊन 46 वर्ष झाल्यानंतरही आम्हाला शिकवलेले अनेक शिक्षक माझ्या पाठीशी उभे आहेत. असं भाग्य लाभणारा मी अतिशय सुदैवी आहे. मीही शिक्षक होतो. 31 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलं आणि सेवानिवृत्त होऊन 3.5 वर्ष झाली. प्रश्न असा पडतो, हुतात्मा माधव विद्यालय या शाळेत 1978-79 साली शिकतानाचं ते सगळं चित्र माझ्या डोळ्यापुढे आलं. गावाच्या एका बाजूला, थोड्याशा अस्वच्छ वस्तीच्या बाजूला एका वाड्यात चालणारी ही शाळा. म्हणजे आत्ता शाळेंच्या ज्या संकल्पना आहेत त्यात ती कुठेच बसत नव्हती, पण तत्कालीन काळात ती उत्तम प्रशस्त शाळा होती. मग आम्ही काय शिकलो शाळेमधून? तर मला असं वाटतं की आम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते किंवा आता आहेत त्यातले अनेक जण, छडी लागे छमछम असा तो काळ होता. त्याच्यामुळे गुरुजींची प्रचंड भीती वाटायची. गुरुजींपेक्षा छडीची भीती वाटायची. सुदैवानं मला जास्त छडी खाण्याची वेळ आली नाही. 2-3 कारण आहेत. एक तर माझे वडील शाळेत शिक्षक होते. दुसरं, मी गुरुजींच्या दृष्टीनं फारसा खोडकर नव्हतो. मलाही थोडस कळायला लागले श्रीधर. आता मुंडे गुरुजी नाव विचारूयात आपण. आता शिस्तीबद्दल ज्यांना आपण म्हणलंय, गुरुजी काय होतं का खोडकर? मुंडे गुरुजींकडे मी तबला शिकायला बसवतो तेव्हा मात्र माझे हार्टबीट्स वाढत होते. कळलं का? पण बाकी अदरवाईज मी खोड्याच करत नव्हतो, त्याच्यामुळे मार खायचा प्रश्नच नाही. तर गुरुजींची वेशभूषा हा खूप एक आदर्शाचा भाग असतो विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा. दुसरा, गुरुजी जो विषय शिकवतात त्या विषयावर गुरुजींचा असणारं प्रभुत्व, याचाही मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम होत असतो. तिसरं म्हणजे शाळेतला जो फळा असतो त्याच्यावर गुरुजींचं असणारं फलक लेखन. सुदैवानं आम्हाला शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांचं या तिन्ही विषयावर विलक्षण असं प्रभुत्व होतं. आणि सर्वात शेवटी शिक्षकांचं मूल्यमापन जे केलं जातं ते त्याचं वर्ग नियंत्रण किती आहे. पहिले 3 घटक मी सांगितले, त्या शिक्षकाचा 4था घटक हा साहजिकच असतो, ज्याचं उत्तम वेशभूषा आहे, विषयावर प्रभुत्व आहे, फलकावरचं हस्तलेखन उत्तम आहे, त्याचं वर्ग नियंत्रण उत्तम असतं. अशा शिक्षकांच्या समूहाकडून आम्हाला शिकण्याचं भाग्य लाभलं. व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी शाळा हा शब्द कसा वापरला जातो बघा. आपण एखाद्याला काही थोडंसं सांगायला लागलं की लोक म्हणतात आम्हाला शाळा शिकवू नकोस. समाजामध्ये किंवा अन्य ठिकाणी लोक जेव्हा चुकीचं वागायला लागतात तेव्हा लोक असं म्हणतात की तुझ्या शाळेने तुला हे शिकवलं का? मी याचा अर्थ असा घेतो की समाजाची अपेक्षा अशी आहे की देशभक्त नागरिक, सुसंस्कृत नागरिक घडवण्याची जबाबदारी शाळांची आहे. आणि म्हणून ते लोक तुम्हाला आठवण देत असतात की तुझ्या शाळेने हे शिकवलं का. तेव्हा शाळेचा फार मोठा वाटा माझ्या जडणघडणीत आहे. मी एकाही शिक्षकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही, कारण मला 1ली पासून 10वी पर्यंत शिकवणारे अनेक शिक्षक आहेत. त्या सगळ्यांचा मी अजन्म ऋणी आहे. तेव्हा माझ्या बोलण्यातला एक भाग इथे मी थांबवणार आहे. आणि दुसरा एक भाग असा आहे की आता आज गावामधून जी आम्ही फेरी काढली त्याच्यामध्ये मराठी शाळांची पटसंख्या वाढविणे हा एक विषय घेऊन आम्ही काम करतो आहोत. त्या संबंधीचं निवेदन 1 मिनिटामध्ये मी करणार आहे आणि त्यानंतर मी माझं बोलणं थांबवणार आहे. आत्ता आमचे सगळे वर्गमित्र जमलेले आहेत. आम्ही फेरी काढली, लोकांनी कौतुक केलं, इथपर्यंत नाहीये. तर आम्ही मराठी शाळा वाढवण्यासाठी काय करू शकतो? माझं योगदान काय?
तर मित्रांनो, आपण आता या कार्यक्रमासाठी जो व्हॉट्सअपचा समूह तयार केलाय, आपण त्याच्यावर आवर्जून मराठी शब्दांचा वापर करावा. माझं असं आग्रहाचं निवेदन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुणीतरी पाठवलेली जशीच्या तशी पोस्ट पाठवण्यापेक्षा आपण मराठीमध्ये ते लिहिण्याचा प्रयत्न करावा. प्रत्यक्ष एक मुलगा घेऊन मराठी शाळेमध्ये त्याला प्रवेश देणे इतकंच मराठी माध्यम वाढवण्याचा उद्देश नाही. आता आपले अनेक मित्र व्यापारी आहेत, उल्लेख झाला. आम्हाला सगळ्या गोष्टी शुद्ध स्वरूपात पाहिजेत. सोन्या चांदीचे जे व्यापारी आहेत त्यांना माहिती आहे की लोक 100 वेळा असं म्हणत असतात की हे 52 कशी सोनं आहे का, किंवा या दुकानात सोनं शुद्ध मिळतं. पण भाषेच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही थोडेसे फारच सैल झालो. आपल्या दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की सगळ्या भाषांची सरमिसळ केली जाते. मराठीमध्ये हिंदी शब्द, इंग्रजी शब्द, आणि मग शुद्ध स्वरूपातली भाषा सापडत नाही. मला असं वाटतं की आपण सगळेजण निश्चितपणे मराठी माध्यमातच शिकलो. मराठी माध्यमाच्या शाळांचं भवितव्य धोक्यात आहे हे आपण जाणून आहोत, आणि म्हणून आवर्जून आपण मराठीचा वापर करावा, शुद्ध स्वरूपातली मराठी बोलावी. आपल्या मित्राशी बोलत असताना शुद्ध मराठीत बोलावं. किंवा मग ज्याला असं वाटतंय की बाबा नाही मला मराठी जमत नाही, पण माझी त्याला एक विनंती आहे की त्यांनी इंग्रजी जर बोलायला सुरू केलं तर शुद्ध इंग्रजीतच बोलावं. पुन्हा इंग्रजीत मराठी शब्द किंवा हिंदी शब्द घेऊ नये. हे फार कठीण काम आहे. भाषेची सरमिसळ करणं, मराठी भाषा कशीही वाकवली तर चालते असा अर्थ नाहीये. आणि म्हणून निश्चितपणे जगातली प्रत्येक चळवळ ही छोटीशी असते. मोठ्या नदीचा उगम छोट्या झऱ्यात होत असतो. आपण सुरू केलेला हा प्रयत्न आहे. निश्चितपणे मराठी माध्यमाला चांगले दिवस येतील. शाळांची संख्या या दृष्टीने नाहीये, पण मराठी आम्हाला व्यवहारात अधिकाधिक वापरता आली पाहिजे. ज्ञानेश्वरांची भाषा, आमच्या पूर्वजांची भाषा, तिचा सन्मान वाढवण्यासाठी आम्ही निश्चितपणे संकल्प करतो. संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.